आणि शिवरायांच्या 353व्या राज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून अहिल्यानगरच्या कोहिनूर मॉलमध्ये एक अनोखं चित्र प्रदर्शन भरवण्यात आले। शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग दाखवणारी मधुबनी चित्र या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली। मधुबनी शैलीमधली एकूण 41 चित्रे या प्रदर्शनामध्ये त्याचा आढावा घेत चित्रकार रती देशमुख यांच्याशी बातचीत केली आहे गिरीश रासकर यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353व्या राज्याभिषेक दिनानिमित्त आज अहिल्यानगरच्या कोहिनूर मॉलमध्ये मधुबनी शैलीतले पेंटिंग्स जे आहेत त्या प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। 41 पेंटिंग्सच्या माध्यमातून शिवजन्मोत्सवापासून तर शिवच्या पुण्यतिथीपर्यंतचे जे सर्व कालखंड आहे तो मधुबनी शैलीच्या माध्यमातून साकार करण्यात आलेला आहे। पुणे येथील रती देशमुख मॅडम आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याकडून या सगळ्या पेंटिंग्सची जी आहे ती माहिती जाणून घेऊया। मॅडम, नेमकी पेंटिंग्स कशा आहेत, कसं या सगळं साकारलेलं आहे? मधुबनी चित्रशैलीमध्ये महाराजांचा जन्मापासून ते महानिर्वाणापर्यंत 41 चित्रांचा हा संचय आहे। तर मधुबनी शैलीविषयी थोडंसं सांगते। मधुबनी चित्रशैली ही दुहेरी रेषांमध्ये काढली जाते। सगळी चित्र निबनी काढलेली आहेत। निब कलरमध्ये बुडवून प्रत्येक काळी लाईन काढलेली आहे। त्याच्यात 2 लाईनमध्ये काढलेली आहेत चित्र। ह्याचा अर्थ शिव आणि शक्ती आहे। शिव आणि शक्ती जसे कायम समांतर चालतात पण त्यांचे अस्तित्व कधी एकमेकांना क्लॅश होत नाहीत, हा त्याचा अर्थ आहे। माझं कलेमध्ये शिक्षण नाही, पण कोविडमध्ये ऑनलाईन जेव्हा शिक्षण सुरू झालं तेव्हा दरभंगा येथील उत्तर प्रदेशातले जेव्हा ऑनलाईन शिक्षण देता यायला लागलं तर तिथून मी छोटासा एक डिप्लोमा कोर्स ऑनलाईन केला होता। तेव्हापासून मधुबनीचं कलासाधक म्हणून मी काम करते। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।